वाल्मिक कराडला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा यासाठी देखील आहे की तेली जे मुख्य अधिकारी आहेत ते देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. काय प्रतिक्रिया आहे आज न्यायालयाकडनं, तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि काय याबद्दल? आरोपींना 302 कलम लागलं पाहिजे. खंडणीतून हा खून झालेला आहे. सोपं म्हणजे त्याचं गणित सोपं आहे एकदम. खंडणी मागणारा कोण होता, खून करणारा कोण होता, खंडणी मागायला कोण आला होता आणि कोणी पाठवला होता? याचं उत्तर एकच आहे की खंडणी आणि खून प्रकरण आरोपी एकच आहेत. सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. 302 अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि मोक्या अंतर्गत ह्यांना कारवाई करून पुढील कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला काय माहिती दिली आहे सीआयडीने? आम्हाला सांगितलं की रात्री कशा प्रकारे तपास झालाय, काय जे पोलीस यंत्रणेकडून तपास आलेला आहे सीआयडीला ते तुम्हाला तेली साहेब त्याचं स्पष्टीकरण देतील आणि त्यानंतर मग तुम्ही काय तुमच्या काही म्हणजे उणीव आहेत ह्या तपासामध्ये, एखाद्या तुमच्याकडे गोष्ट कुठली असेल नसेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ. तुम्ही SIT बाबत जे आक्षेप घेतले होते, काही पुरावे समोर आले होते, त्यांचे संबंध समोर आले होते, फोटो काही समोर आले होते आणि त्यावरच तुमचाच काय सगळ्यांचाच आक्षेप होता. त्यानंतर ही नवी SIT स्थापन झाली आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहेत? त्याच्यात 2 नावं जे आम्ही सुचवले होते. प्रश्न समाधानी आहात का? नाही ना, समाधानी. हे नावं येईपर्यंत मी समाधानी कसं येईल? मी नावं सुचवलेत, मुख्यमंत्री साहेबांच्या OSD साहेबांना ती पाठवली लिस्ट की आम्ही जे 2 नावं दिले होते ते आले नाहीत. आमचा विश्वास जे कोणी अधिकारी त्यांच्यावर 100% असायला पाहिजे, ते अधिकारी आहेत, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. पण आम्ही जे नावं पाठवलेत त्याच्यातली पण येणं नावं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि तशी मी त्यांना विनंती केली. कुठल्या नावांना आक्षेप आहे? यातली काही नावं पूर्वीप्रमाणेच आहेत असं तुम्हाला वाटतं? त्या नावाला आक्षेप म्हणण्यापेक्षा आपण जर प्रत्येक रोज हे बदला ते काढा म्हणलो तर चुकीचं होईल. त्यांनी केलंय ना, विचारपूर्वक केलं असेल. त्यांनी काय जुन्या रिक्वायरमेंट होत्या, जे त्याच्यातले अधिकारी होते ते आरोपीशी संबंधित होते ते काढले, तर त्यांनी आता त्याची जी घेतली असेल खबरदारी किंवा ह्या लोकांचं काय स्टेटस आहे, हे लोक त्यांच्याशी संबंधित नाहीत. फक्त एकच आहे की आम्ही जी देशमुख कुटुंबियाच्या मनावर जे SIT स्थापन करणार होते त्याच्यातले जे 2 नावं दिले होते, 3 नावं ते आले नाहीत. त्याच्यातले आम्ही 2 नावं पाठवलेत, त्याप्रमाणे ते नावं त्याच्यात ऍड करून आले पाहिजेत. बरं, यातले काही वर म्हणजे आहे पूर्वीप्रमाणे अधिकारी नव्या SIT मध्ये असं तुम्हाला वाटतं? थोडी शंका आहे. जे अधिकारी आहेत आत्ताचे त्यांच्यावर आमचा आक्षेप नव्हता. जे पुरावे सापडले त्याच्यावरच आक्षेप घेऊ शकतो ना आपण, नाहीतर ज्याच्याकडे पुरावे नाहीत त्याच्यासोबत आपण कसा आक्षेप घेणार? बरं, आता तुम्ही काय म्हटलं की कोणते अधिकारी तुम्हाला हवे आहेत, त्यामध्ये काय सांगितले? मी नावं दिलेले आहेत, ते आल्यानंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो की हे 2 नावं आम्ही ॲडिशनल दिले होते. आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा एकच आहे कोर्टाकडून की ह्याच्यात मोक्यामध्ये घेऊन ह्यांना 302ची कलम लागली पाहिजे आणि सगळ्यांना सारखी शिक्षा झाली पाहिजे. सगळ्यांनी मिळून खून केलाय, खंडणी ते खुनापर्यंतचे सगळे आरोपी सेम आहेत. नाही, असं आहे की तुम्ही जे म्हणता आहे की खंडणी ते खून सेम आहेत, तुम्हाला अपेक्षा तपासाकडनं तशाच पद्धतीने जाण्याची देखील आहे. पण तुम्हाला या सध्या काल जी तुमच्यासोबत CIDच्या अधिकाऱ्यांची बातचीत झाली, तो प्रवास तसा सुरू आहे असं तुम्हाला वाटतं की नाही? स्पष्टीकरण दिलं नाही त्यांनी. आम्ही विनंती केली पण त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलं नाही. हा विचारलात की वाल्मिक कराड यामध्ये आहे का खुनाच्या प्रकरणामध्ये? आम्ही हे पण प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये किती लोक आहेत. ज्या काही लोकांना त्यांनी त्यांच्या थ्रू जे आरोपी पकडले त्यांना तुम्ही आरोपी का केलं नाही, हे पण आम्ही प्रश्न विचारले. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तेली साहेबांकडून आम्हाला अपेक्षित आहेत आणि ते आम्हाला देतील. त्यांनी काय काय दिली? त्यांनी स्पष्टीकरण जास्त दिलं नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की उद्या तेली साहेबासोबत ज्यावेळेस बसूत आपण, त्यावेळेस आम्ही पण बसू तुमच्यासोबत. ज्या काही तुमचे आक्षेप आहेत किंवा ज्या काही तुमच्या त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं स्पष्टीकरण देऊ. पण मला एकच असा प्रश्न आहे की तपास करतायत का त्या दिशेने? तुमचा जो आक्षेप आहे की हेच आरोपी आहेत, यांच्यापासूनच सुरुवात झाली आहे, त्याचं सगळं चित्र ते ज्यावेळेस तेली साहेबांना भेटूत आपण त्यावेळेस स्पष्टीकरण होईल. म्हणजे धन्यवाद. हे होते देशमुख आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एक बाब जी महत्त्वाची आहे की जी SIT स्थापन केलेली आहे नवी, त्यावर देखील ते असमाधानी आहेत आणि त्यांची अपेक्षा आहेत की अन्य 2 अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश व्हावा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा बीट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.